ए सपने. हा तात्या. टावेल घे जरा. हा आणते. ये पटकन. हा तात्या आले. थांब 2 मिनिट मी आलेच. घे पटकन. हो तात्या आले. तात्या आज तरी ड्रेस म्हटला ना की. ए काय तोंड्या दिसत नाही का तुला? सपने. हा तात्या. गाडीत पेट्रोल आहे का बघ. हा बघते. नसलं तर गावात जाऊन ये. आंब्याच्या गॅसवर टाकून ये जा. हा तात्या. आपल्याला परवा काढायच्या मुळे काढतात बरं का. हा आहे लक्षात. नाही तर परत विसरशील. चेअरमन साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. 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 चेअरमन साहेब आगे. आमल्या चेअरमन जर निवडून आला ना पोरं म्हणतात पुंगळ्याकडून रॅली काढायची. कसल्या गाडी आवाज मारेल. गाडी तर आवाज मारेल पण मोक्कार पोलिसांनी धरले तर 500ला बांबू लागेल. त्याचं काय. अरे मग ह्यो चेअरमन खुर्ची कशाला बसलाय. आंब्या पेट्रोल आहे का? आहे की कितीचं पाहिजे? 50चं टाक. पण पैसे आता देणार नाही बरं का. तात्या बाहेर गावाला गेलेत. तात्याला पैसे देते मी. उधारीच उधारी आहे ना नाही का. गावात लाखभर तरी उधारी असेल माझी पण द्यायचं कोणी नावच घ्यायला. आंब्या लय नको भाऊ खाऊ. गपचूप टाक पेट्रोल. देणार आहे की पैसे. आम्ही का कुठे पळून जाणार आहे. आणि पळून गेल्यावर नाही कुणाचं काही सांगता येत नाही ना म्हणून म्हणलं जरा भेटत्या पेट्रोल घेऊन. सपने निगेटिव्ह आहे. तू केव्हा गाडी शिकणार रे चालवायला. आंब्याला किती वेळा म्हणली मी गाडी शिकव गाडी शिकव. कधी मुहूर्त लागतोय काय माहित. मला नीट गाडी आहे ना सांग तुझ्या भावाला नव्याला. हा तो शिकवल की तुला. मला कधी गाडी शिकवायचं. मला साधा गाडीला हात बिलाव देत नाही. आज पेट्रोल संपले. गाडी ढकलावं ठेवून तरी मला घेऊन जा म्हणलं. बर शिकवत बघू कधी वेळ मिळाला तर. बस का. हा नीट चालू गाडी. आंब्या तात्या आले ना मी पैसे घेऊन येते. चालतंय. आवाज काम झालंय.
काली काली जुल्फों से फंदे न डालो, काली जुल्फों से फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ये हुस्न वालो, हमें जिंदा रहने दो, जिंदा रहने दो ये हुस्न वालो. चलो चलो. कुठे चप्पल याला होतंय वे. चला. अरे इथं चपातीला तेल नाही घरात. मग आम्ही भाकरी बर खाऊ. कुठं चाललाय पोपटावनी? पोपट नाही ग अख्खे रागू रागू. आणि ह्यो रागू चाललाय आपल्या महिन्याला भेटायला. कळलं का? आणि अख्खे तुला जेवढं काम दिलंय तेवढंच काम कर. आपलं काम काय दिलंय? भांडी घासायची तर भांडीच घासायची, नाळेपणा करायचा नाही. कळलं का? कळलं? हॅलो, कुठं आहे तुम्ही? 1 मिनिटात इथं हजर पाहिजे मला. सगळं आवरून झालंय, मला इथं राहायचं नाही. आताच आता टच व्हा. हमें जिंदा रहने दो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो, काली जुल्फों से ला 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 ला. अरे तुझ्या घरी आया बहिणी आहेत का नाही ते पोपट्या? आयो तुझ्या किरीटचा बांबू मोला तुझ्या. पिंट्या काय का सकाळ धरणं दुकानावर पण आला नाही आणि ह्यो असं काय पोपट करून घेतला स्वतःचा. केला का तू पण आमचा पोपट? घरी अख्याने पोपट केला, तिकडे तर बाई आमचा पोपट केला. हसा हसा. लका तुला मी आधीच म्हणलो होतो नको ते आंटीच्या नादाला लागू, पण ऐकलं नाहीस. घेतलं ना करून पिक्चर. अरे चांगलं कामाला का मला यशच नाही. पण सुधार आता तरी सुधार. कळलं काय? हे तरुण पण वाया घालू नकोस आणि आयुष्यात टाइमपास करत बसू नकोस. वार टाइमपास तू तोंड बघू. म्हणजे आम्ही करतो तो टाइमपास आणि तू करतो आणि ते स्वप्ने करते ती. आमची गोष्ट वेगळी. अरे तू काय इंद्राचा अवतार आहेस होय? ते सोडून दे, नको टाइमपास करत बसू. चल चाललंय उरकायला. दोस्त असावा तर असा. मग कोणाच्या पण आदर लागत एक एकच्या दोघात मारू, मेरी मेरी यारी दोघात एक छान खरी. का अक्का दळणाला तुम्ही? नव्या गेल्या शेताकडं, तात्या गेले तर बाजारला आणि सपनाले बसले अभ्यास करत. परीक्षा आहे ना तिची. हा बरोबर. द्या की आम्ही जातो की घेऊन. नको. अहो, त्याला काय होते, जातो की घेऊन. नाही बाबा माझं पण काम आहे की त्या तिकडं जायचं. हा जाते की. मी काय म्हणतो अक्का, नव्याचं लगीन करून टाक की, म्हणजे कामाचा बरं हलका होईल. घर ते कधी सून येईल की. हा गप आहे तू. ही पाक वाळून इथून तिथून गेलाय तू. अगं अक्के मी विचारानं वाढलोय, तसा मी स्ट्रॉंग बॉय. ह्याचा विचार घे जरा. आम्हाला बघ किती कामधंदा लेकरू करते, गॅरेज चालवते. ह्याचा घे जरा विचार जरा. काय तू उग ही करतो? पोपट पंचीनं गावभर बोंबलत हिंडतो कुत्री मारत. होय फोडा पोपट पंची. पोपट पंची काय खरं नाही गाड्या. पिंट्या मला वाटते तुझं नाव पिंट्या चेंज करून आपण पोपटच ठेवून टाकू ना. काय बोलतो? हा तुझी सासू आहे म्हणून का बसलो. होणारी तुझी हा होणारी नाही तर आता मी जीव द्या ना जाऊन. होय का? नको जीव देऊ. अरे तू जीव दिला तर मला लागणार नको. त्यापेक्षा एक काम करतो मी, माझं लग्न जेव्हा होईल ना तेव्हा माझ्या लग्नात तुला चांगली शेरवानी शिवतो. अरे मग एकच नंबर काम. हा मग तुझ्या लागला मी फुल नाचीन. हा पण शेरवानीचा कलर कुठला माहिती का? पोपट नाही पाहिजे पण भावा. पोपटेच घेणार.
आमरा तुला माझी आठवण बिठवण येते का नाही र? स्वप्ने तुझ्यावर प्रेम केलं म्हणलं तुझीच आठवण येणार ना. ग बस खोटं नको बोलू. ऐका आता, अगं माझ्या गळ्या शपथ, माझ्या गळ्या शपथ तुझीच आठवण येते. आमऱ्या तू माझ्याशी खोटं बोलू नको बरं का. आता काय जीव देऊ का मी? जीव द्यायची काय गरज नाही, नीट राहा फक्त म्हणजे झालं. सगळे पुरुष सारखेच, मला तर ना कोणाला विश्वासच नाही राहिला आणि तुझ्यावर बी नाही राहिला बघ आता. अगं स्वप्ने खरंच तुझी आठवण येते. असं मग त्या संगीला घेऊन सकाळी गाडीवर काय फिरत होता बरं तू? आम्ही तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तसं काही पण नाही. उगाच पाराचा कावळा करून घेऊ नकोस. आमऱ्या हो का नाही फक्त एवढंच सांग मला. अगं तिने मला थांबवलं, एसटी पण लवकर निघून गेली होती, तिचा आज पेपर होता म्हणून तिचं नुकसान होऊ नये म्हणून तिला घेऊन गेलो बस. तिचं नुकसान का तुझं नुकसान झालं? हे बघ आमऱ्या, परत तू असला काय वागला ना मग दाखवून देईल तुला मी किती बाराची येते. तू सांगितलं नाही ग काय तू 12ची आई म्हणून? आमऱ्या कोंड्या कुठे आहे? नानी या की घरात चहा करते. चहाचं राहू दे, पहिला कोंड्याला बाहेर बोलव. तात्या बाहेर गावी गेलेत. का माझ्यावर उपकार करायला गेला का गावाला? कधी येणार आहेत? आज दुपारपर्यंत येणार म्हणले. त्यांना आला निरोप देते मी. तुझी आई असेल की घरात? मग नाही, अक्का खुरपायला गेली. बरे आहे आज घात. आणि आपल्यालाच गरज असल्यागत झाले. मग काय तर थोडं जाऊन दे, मोठ्यांच्या व्यवहारात पोरींना कशाला खिचती? वेळ आली ना ते बी करावं लागल. या बांधापासून तर ह्या बांधापर्यंत एवढं क्षेत्र आहे. पलीकडं वाडा आणि त्याच्या पलीकडं सोलापूर हायवे. आणि ही जी ट्रेन चालली आहे का, ही तुमच्याच जागेतून चालली आहे. शेट असल्या मोक्याचा प्लॉट या दत्ता शेट शिवाय कोण देणार नाही तुम्हाला. आणि फ्रंटेज अहो 70 मीटरचा फ्रंटेज आहे. किती? 70 मीटर. जागेचा काय प्रॉब्लेम नाही ना? परत कोर्ट कचेरीचा इश्यू नाही? जागा एकदम क्लिअर आहे. कोर्ट कचेरीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा दत्ता शेट कोणाला फसवून व्यवहार करत नाही. तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो ना, लगेच करून टाका. आपली मोक्याची जागा तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. दत्ता शेटचा शब्द आहे. शेट, एक 5 मिनिटं बोला की नाही येते. नानीने मला सकाळीच फोन केला होता. ती वार्डातच आहे. तुम्ही काळजी करू नका. नेते बिंदास राहा. हा ठेवू का?
ए काय रे अहो शेठ तुम्हाला काय सांगू राजकारण लय वाईट हो अहो लय डोक्याला ताप झालाय काय तुम्हाला सांगू अहो हे नेते मंडळी रात्रंदिवस झोपून देत नाही हो अहो जिल्हा परिषदेला असं आहे आमदारकीला कसं होईल हा वैताग आणून ठेवलाय जाणे बोला शेठ पेपर आणले का आणले अहो गावकी म्हणले की या गोष्टी सर्व कराव्या लागतात पण एक वेळेस बावकी परवडली पण गावकी नाही बरं का टायमिंगला उभी तरी राहती बावकी पण गावकी लई बेकार दत्ता शेठ हा. 7-12 आणले का होय शेठ ओके हे घ्या जागेचे 7-12 बघून घ्या नीट चेक करून घ्या बरं का हो मागच्या महिन्यातच बँकेचा बोजा उतरवलाय आता पुढच्या नवीन 7-12ला त्याच्यावर शिकता येईल आणि काय असेल ते आजच्या व्यवहार करून टाका आणि सांगा मला बघून घ्या 7-12 ओके वाटतंय मला हो बरोबर परवाच्या दिवशी फायनल करून टाकू आपण 100% नक्की एक काय तर कमी करा कमी कमी बिमी काय होत नसते ऑलरेडी एक पार्टी येऊन थांबलेली अहो ट्रेन गेली जागेतून वाडा आहे सोलापूर हायवे गेलाय 70चा फ्रंटेज दिलाय किती 70 आणि कमी कसं काय होईल आणि दुसऱ्या पार्टी इथं हॉटेल टाकणार आहे पण तुम्ही आपले म्हणून तुम्हाला जागा दाखवायला आलोय दुसरी पार्टी हॉटेल टाकणार आहे इथं आणि पैसे पण कमी केले असते हो म्हणजे जागेचं मालक लय बाराचा आहे 1 रुपया पण कमी करीत हा का तेवढं करा मग दत्ता शेठ 2 दिवसांनी करतो टोकन तुम्हाला 100% करा तेवढं लवकर करून टाकू 2 दिवसात हो शेठ 2% राहू द्या लक्षात याचा नाही आत्या पत्त्या त्याच नाव सत्या धन्य बोला शेठ एवढा व्यवहार होऊन दे रे बर फारच काढतो नवीन आणि मला तुला तुला घेतो की 20-30 हजार रुपयाची लन्ना अरे दोस्ता नको नाराज हो येतो चल तुला पण बुलेट होऊन दे घरच आपल्या घरचं कुठे बघतो कुठे आहे रे हा मी स्टेशन जवळ आहे या राजधानी हॉटेल जवळ काय अरे तुमच्या ज्याने 2 वर्षांनीच ते इसर पावतेच होत्यात खरेदी खत काय तुम्हाला दार्जिन नाही वाटतं काय त्याता आईला तुझ्या थांब आलोच तिथं ठेव हे चल नो लाखाचे 12,000 केले 25ची पार्टी होती माझ्याकडं अख्ख्या 7 लाख तुम्ही दोघांनी पाणी साडलं मला सांगायला काय नेट झालं होतं काय चुकलं लागतात त्या आम्हाला थोडी माहित होतं तू 25 लाखाची पार्टी आणलीस तुमच्या आता भरोसाच नाही राहिला मागं पण तुम्ही असंच केलं होतं असेच बोलले होते प्रत्येक वेळेस तुम्ही दोघं असेच करता पण एकदा तरी तुम्हाला दोघांना घोडा लावल्याशिवाय सोडणार नाही सांगून ठेवतोय सर्व जाणे जाऊ दे की चुकलं आमचं ते जाऊ दे पी तुझ्या गेले ती जाऊ दे
दत्ता भाऊ, अरे काय आहे? अरे तू एवढा सजलाय दाजलाय तिच्यासाठी एवढी मोठं फुलं घेतली आणि का ती तर दुसऱ्याच्याच गाडीवर गेली. अरे काय आहे? आमऱ्या असं का बघतोय? काय झालं? मी जेव्हा पण तुला बघतो ना असं वाटतं का आपली ही पहिलीच भेट आहे. असं मला तू दरवेळी नवीच वाटते. अजून काय काय वाटतं? माहित नाही तुझ्यात काय जादू, पण सारखं तुझ्याकडे बघत राहावंच वाटतं. अजून बरंच काय काय वाटतं, पण मी खरंच स्वतःला लई नशीबवान समजतो. एवढा साधा सुद्धा असून पण सपने तू मला लाईक करते आणि कधीच तुझी कसलीच अपेक्षा नसते. ह्याच गोष्टीचं मला लई कौतुक वाटतं. सपने मला ना दिवस रात्र डोक्यात एकच विचार असतो का लवकर आपलं लगीन व्हावं आणि आपण दोघं जोडीनं जेजूरगडाला जाऊ. हा अगं खरंच, अगं चेष्टा नाही करते. काय राव, इथं मी मनातलं बोलते आणि तू हसण्यावारी घेते. चिडू नको आमऱ्या. नाही ना, तू चेष्टाच करते. मी एवढं मनापासून बोलतोय आणि तू हसती खुशाल. मी नाही चेष्टा करत. मी चेष्टा जर केली असती तर आमऱ्या मी तुझ्यासाठी सोमवार उपवास केला असते का? हा म्हणजे तू माझ्यासाठी उपवास धरलाय? हा मग खरं? हो. अगं पण काय गरज आहे, आता आपलं जुळलंय की. आमऱ्या वाटतं तेवढं सोपं नाही बरं का हे, पण हा जर त्याने ठरवलं ना तर सगळं काय शक्य आहे बघ. होय का? मग आता मी पण उपास करतो, आपण जोडीनं उपास धरू. अरे येड्या, 16 सोमवार मुलं नाहीत धरत, मग फक्त मुलीच उपास करतात. मग असू दे की, मी नुसते सोमवार करतो की. म्हणजे कसे देव लवकर पावल नाही का, आणि आपलं लगीन पण लवकर होईल. आमऱ्या येडाचे आमऱ्या तू आहेच, सपनीच्या प्रेमात येडा. तुला पाहताच पुनवचा चांद लाजला, मनी माझ्या ग पिरमाचा ढोल वाजला. हो तुला पाहताच पुनवचा चांद लाजला, मनी माझ्या ग पिरमाचा ढोल वाजला. नाद लागला, नाद लागला, नाद लागला पुरी तुझा नाद लागला. नाद लागला, नाद लागला, नाद लागला पुरी तुझा नाद लागला. नजरला तुझ्या गधार काळजाच्या गेली अपार. तुझ्यासाठी मन झालं धुंद, उडवूया लग्नाचा बार. माग माग तुझ्या येऊन का जीव सुरणी लागला, माग माग तुझ्या येऊन का जीव सुरणी लागला. नाद लागला, नाद लागला, नाद लागला पोरी तुझा नाद लागला. नाद लागला, नाद लागला, नाद लागला पोरी तुझा नाद लागला. दिसतेस जणू अप्सरा, बघताच झालो बावरा.
घेतलं तुग काळीज घायाळ कुणीतरी आता आवरा डोळ्यातला सारा कोडला विचार पुढला महागला डोळ्यातला सारा कोडला विचार पुढला महागला नाद लागला नाद लागला नाद लागला पोरी तुझा नाद लागला नाद लागला नाद लागला नाद लागला पोरी तुझा नाद लागला नाद लागला नाद लागला नाद लागला पोरी तुझा नाद लागला दादाच्या राहायला नाद लागला नाद लागला नाद लागला पोरी तुझा नाद लागला अरे गाडी काढ चल अरे बरं झालं हे चले तू बघ पहिला बस तू बघ कॅमेरा मी म्हणजे नाही बस अरे बसता का जाऊ मी अरे नाही बस 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 कॅमेरा लवकर काय लागा जाऊ दे चले Many happy returns of the day. Darling. बरोबर आहे का नाही? एकदम कडक हे काय बरोबर नाही केलेलं का? अजिबात नाही. अरे माणसाची काय किंमत आहे का नाही? कसलीच नाही. गेले 6 महिने झाले तिच्या पाठी फिरतोय. किती? 6 महिने. 6 महिने झालं तरी हिला माझी दया माया नाही. ए दत्त्या, म्या म्हणली का तुला माझ्या मागे हिंड मला कॅडबरी दी म्हणून? अरे एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. ए दत्त्या, तुझं तोंड बघ आरशात. गावात कुणी तुला कुत्र तरी विचारते कर? आलाय मोठा प्रेम करणारा. आधी पोरींची इज्जत करायला शिक. प्रेम करणं लय लांबची गोष्ट आहे. हे कल्ले, ऐकून घेते म्हणून लय उडू नको. तुझा आमचं मध्ये बोलायचा काही संबंध आहे? तू काले प्रीती झंटा लागून गेली का काय? आलं रे. प्रत्येक गोष्टीला आणतंय म्हणून हा दत्ता शेठ शांत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सपने, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तुझं नसलं तरी आपल्या आकाशवाणीचा भोंगा एकदाच बॉम्बलतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा बाप माझ्याकडं घाण आहे, कळालं का? चल रे. लवकरच कोण सांगताय आणि कोण प्रीती म्हणताय? दत्त्या तुला त्रास देतोय हे तू आधी का नाही सांगितलं सगळं? आणि तुझ्या
लोकांना तरी माहिती आहे की नाही? आपलं इथंच चुकतं. आपण घरी सांगत नाही, घरी सांगायला घाबरतो, मग सगळं आपल्या अंगलट येतं. त्यामुळे पहिलं तू घरी सांग. का मी घरी येऊन सांगू अक्काला? नाही नाही, नको नको, तू अक्काला काय बोलू नको. त्यांना मला कळलं ना तर ती माझं कॉलेज बंद करेन. त्यामुळे तुम्ही आहे ना घरी काय बी नका बोलू. अगं पण मला माझ्या तात्यांसाठी सगळं काही सहन करावं लागतंय. काय ग स्वप्ने, तात्यांचा काय विषय आहे? नाही नाही, काय नाही, चला उशीर होतो. का आलं काय ट्रॅक्टरचं? घ्या राव बोलून लवकर. हा वाट बघतोय मी. हा हा हा. काय नव्हे इकडे. अरे धाने सर की त्याला बसू दे की. मग काय चाललंय? काय नाही, गावाला पाणी सोडलंय, चाललंय घरी. काय नाही, पोरांच्यात नसतो ना तू, म्हणून घेतलं बोलून. काय झालं तुझ्या बहिणीच्या लग्नाचं? बहिणीचं? हा बहिणीचं होय, चाललंय बघायचं, पण काय कुठं जमनाच. काय हुंडा बिंडा मागतात काय? चल मागितल्या ना तर सांग या दत्ता भाऊला. देणार तर नाही आपण, पण सांग. चालतंय की. आहे का नाही? अर मी तर विसरलो, इथं पण एक बहीण आहे. मग काय चाललंय बहिणीचं? चाललंय कॉलेजला जाते. कॉलेज चाललंय. कॉलेजला जाते? कसं आहे? थांबल्या नाही का गॅरेजवाला? त्याच्याबरोबर दिसली होती तुझी बहीण मला. हेच कॉलेज करते का ती? कसं आहे ना, जशी ही माझी मित्र आहेत तशी तू माझा मित्र आहे. तुझी इज्जत ती माझी इज्जत. त्याच्यामुळे तुला सांगावं म्हटलं. हेच माझं सांगणं काम होतं तुला. शेवटी तुझी इज्जत ती या दत्ता शेठची इज्जत. काय रे? खरंय खरंय त्यांना. त्यामुळे लक्ष दे. आम्ही आमचं सांगायचं काम केले, आता तू ठरव काय करायचं. लागल का मा सगळ्याला? लागला म्हणून समजा आता भाऊ चांगलं पेटले रान. किती रागात होतं बघितलं का? तेच तर पाहिजे आपल्याला. असं ऑर्डर का बघायला लागला? काय झालं? स्वप्ने घालत नको जाऊ असलं. लोक नावं ठेवते ती गावात आपल्याला. कोण नाव नाही ठेवत? तुलाच बघवत नाही, तूच नाव ठेवत असची. लय शापातली काय असलं घालू नको परत. जेवढं सांगतोय तेवढं कर. परत असलं घातलेलं दिसलं की तुला सांगतो काय असते ते. मी घालणार, मला जे आवडतं ना तेच मी घालणार. काय म्हंटली? लय माजली होय दलिंद्रे. मार मार मारून टाक, मारून टाक, मार. जेवढं सांगतो तेवढं ऐकत जा की. काय काय उगस तुझं काय ऐकू मी? तू काय आमदार लागून काय तुझं ऐकायला मी? त्या कलीचं ऐकून काय बी करायला लागले, काय बी घालायला लागले. परत असलं घालू नको. लय दिवस झालं बघतोय, आता जास्तच करायला लागले. नाहीतर मग काय करणार तू? काय करणार रे? मला जे आवडतं ना ते मी करणार. कर, तुला काय करायचं ते कर. परत असलं माझ्या काय कानावर येऊ दे, तुला सांगतो. हा जा, लय शहाणा आहेस. काय स्वप्ने, काय झालंय? काय नाही, डोकं दुखतंय गावात. बरं जेवण झाल्यावर वाईट जरा शेक देऊ.
म्हणजे तुला बरं वाटत. आता बरं वाटत, उद्याचं काय? बाय जे आहे ते पोरे बरंच आहे बघ. लहानपणी बापाचा धाक, मोठपणी भावाचा धाक, लगीन झाल्यावर नवऱ्याचा धाक आणि म्हातारपणी पोरावाचा धाक. हेच नशिबात आहे आपल्या पोरे. अक्के, हे नशीब बिशीब असं काही नसतं बघ. ही फक्त तुमची मानसिकता आहे आणि ती मानसिकता जर बदलली ना मग बघ सगळं कसं काय नीट होतंय. अक्के, आम्ही आमच्या आवडीचे कपडे बी घालू शकत नाही अगं. हे दुनियाचं असलं कसलं न्याय येऊ. एखाद्या माणसाला त्याच्या स्वभावावरून आपण ठरवू शकतो तो कसा आहे कसा नाही. त्याच्या कपड्यावरून नाही ठरवू शकत आपण. काय स्वप्ने, असा का चेहरा पडलाय तुझा? नाव काय बोलले काय तुला? तात्या, त्याचं नाव बी काढू नका माझ्या पुढं. तात्या, मला तुमच्याशी बोलायचंय. हॅलो, कुठं आहे रे तू? अरे बोल की तात्या. पैसे देणार होता ना आज, काय आलं? अरे तुलाच फोन करणार होतो रे मी. कधी? तुम्ही आल्यावर? हा, अरे असं नको बोलू, तुमच्याच पैशासाठी पळापळ चालू आहे. बघू बघू. ए कोंड्या, 4 दिवसाची बोली होती. अहो नाणे, असं नका बोलू. मी जुळवाजुळव करतोय पैशाची. शनिवारी फिक्स तुमच्या हातात रोकड असलं बघा. शनिवार राहू दे, रविवारी येते. पैसे तयार ठेवायचे. बोल की स्वप्ने, काय म्हणत होतीस? काय नाही तात्या. काय हो, कशाचा विचार करता? काय ना, काय हो तुम्ही भावासाठी किती केलं, लहानाचं मोठं केलं, शाळा शिकवली, कर्ज काढून लग्न केलं, ती शहराकडे गेली, त्यांची मुलं इंग्लिश शाळेला चालली आणि आपल्या पदरात काय पडलं? अगं म्हणे प्रत्येक छोट्या बारीक बारीक गोष्टीचा हिशोब नसतो ठेवायचा. ते माझं कर्तव्यच होतं ना, ते मी केलं. आपल्या नावाकडे बघताना कसं आहे ते माहित आहे ना. आपल्याला सांभाळायची आहे का तुम्हाला काय? अगं त्यानं नाही सांभाळ म्हणून काय झालं ग? आपलं जावाई आहे, पोरगी आहे, ती सांभाळतेली. अगं तुला एक गोष्ट सांगायची राहिली. आपल्या स्वप्नीसाठी एक पोरग बघितलं. चांगल्या पोरग, पाहुणं पण चांगले आहेत. कसं आहे, आता तिचं लग्न उरकून टाकलं ना म्हणजे आपल्या डोक्यावरचं घेणं तर निघून जाईल. आत येऊ का सर? हो या. सर, या मुलींची तक्रार आहे. काही टुकार मुलं कॉलेजच्या गेटवर यांना खूप त्रास देत आहेत आणि छेडत आहेत.
ओके. किती दिवस झालं तुम्हाला त्रास देतात ते? 1 महिना झालं सर. मग बाहेर तक्रार पेटी लावलेली आहे, त्याचा तुम्ही उपयोग केला नाही का? कसली तक्रार पेटी? ती तक्रार पेटी शिपायाने 2 महिने झालं उघडलीच नाही. जी मुलं तुम्हाला त्रास देतात ते आपल्या कॉलेजमध्ये शिकायला आहेत का? नाही सर. मग ते कॉलेजमध्ये येऊन त्रास देतात की कॉलेजच्या बाहेर तुम्हाला त्रास देतात? सर कॉलेजच्या वेळात पण आणि कॉलेज सुटल्यानंतर पण स्टँड पर्यंत पाठलाग करतात आणि कधी कधी सर घरापर्यंत पण येतात. बर, म्हणजे ते गेटच्या बाहेर तुम्हाला त्रास देतात? हो सर. मग आपण मॅडम काहीच करू शकत नाही. सर विषय खूप सिरियस आहे. ते यांनाच नाही तर आपल्या कॉलेजमधल्या मुलींनाही खूप त्रास देतात. हे पहा, एक तर तुम्ही घरच्यांना तुमच्या विश्वासात घ्या आणि पोलिसांकडे तक्रार करा, कारण ते आमच्यासाठी म्हणजे कॉलेजच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण योग्य राहील. उगाच कॉलेजचं नाव घेऊन कॉलेजला बदनाम करू नका. अहो पण सर, तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला आणि पोलिसांची मदत घ्या. या तुम्ही आता. कुठे गेलत माझ्या सपनीला घेऊन? काय सांगतो? चल की, चाललं गावात, सोडतो तुला. नको, जातो आमचा मी चालत. अगं तुला काय खातो का काय मी? बस बोलला ना बस. तुला नको म्हणला ना एकदा? तांबऱ्यावर तुला गोड लागतो. मी काय सुई सारखा टोचतो का तुला? बिटक्या, अरे दुकान बंद आहे. आम्हाला कुठे आहे? मला काय माहित, मीच कवापासून वाट बघत बसलोय. बघ जा तुझ तू. माहिती बघतो माझं मी. आमऱ्या, ए आमऱ्या, बाहेर ये, तुला काहीतरी सांगायचं आहे. काय बेटे, काय झालं? इकडे सोय, तिकडे गॅरेज बंद, तू इकडं. अरे उठायला उशीर झाला म्हणून गॅरेजला जायला उशीर झाला. बोल की. मला तुला काहीतरी सांगायचंय म्हणून आलोय. बोल. मला वाटतंय त्या दत्त्याचं तिचं काहीतरी चाललंय बघ. तिचं कोणाचं? सपनीचं. काय? होय. काही येडावेडा झाला काय? हा, तिचं तसं काय असतं तर तिनं मला सांगितलं नसतं होय? काय बोलतो? अरे पण तू तरी कवा जाणून घ्यायचा प्रयत्न केलास का तुझ्या मनात नेमकं काय आहे ते? आमऱ्या, सगळ्याच पुरी सारख्या नसतात. काही गोष्टी आपण पण जाणून घ्यायच्या असतात. अरे बाबण्या, काय नाही म्हणतो बसलाय? काय ना दत्ताची वाट बघतोय. अच्छा अच्छा. तुला का सोडला काय दत्तानं? दत्ता भाऊ एक वेळेस जीव सोडल, पण या धान्याला सोडणार नाही. काय बोरांनो, काय करताय? काय ना वाट बघत. बघू दत्ता शेठ. काय रे, गेला का पुरी? नाही अजून. काय दत्ता शेठ त्या पुरीच्या मागे लागला? काय आहे त्या पुरींमध्ये? ह्याच्यापेक्षा 101 स्वप्न सुंदरी आणू की. तुला काय कळणार आहे प्रेम? तू कधी कोणा प्रेम केलंय का? अरे जो प्रेम करतो ना त्यालाच कळतं प्रेम काय असतं. पण काय मला समजत नाही, काय आहे त्या आंबऱ्यात जे दत्ता शेटकडे नाही? दत्ता भाऊ, त्या आंबऱ्याला विचारायला लागेल. मग लावायची का मीटिंग त्याची? हा, कधी बी.
चला रे. कोंड्या आज काय ह्याला सोडतच नसते. चला रे पोरांनो. काय ए कोंड्या आज पैसे घेतल्या बिगर जाणार नाही. या गाडी खाली चिरडेल तुला. अहो ना आणि असं करू नका. थांबवा तुमच्या माणसांना. 2 दिवसात पैसे देणार होतो तुमचं नाणी. म्हणजे काय आमच्या आमंत्रणाची वाट बघत होता काय? आज तुझ्या दारात यावं लागलं. ती बी माझ्या गाडीनिशी. मानलेलं का तुला? बर जाऊ दे. मुद्दल आणि व्याज पकडून 2.5 लाख होते ती. चल दे. 2.5 लाख? अहो नाणी मी तर फक्त तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. तुम्ही 50,000चे 2.5 लाख कसे केले? आता काय बी बोलायचं नाही. तुझं काय बी ऐकणार नाही. पाया पडतो तुमचे. पैसे घेताना लाज नाही वाटली? आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे मला, नाहीतर तुझं अख्खं खानदान संपवेल. नाणी असं काय करू नका. थोडा वेळ द्या मला. 2 दिवसात पैसे घेऊ. मला काय ते माहित नाही. ती काय बी कर, पण मला आजच्या आज पैसे पाहिजे. कोणाचं घर आहे? तुमच्या पाया पडते मी. दादा म्हटलेत ना तुम्हाला पैसे देतो. नानी थांबवा ना सगळं. त्यांना थांबवा ना नानी, तुमच्या माणसांना. नानी तुमच्या पाया पडते, थांबवा ना प्लीज त्यांना. कोणाचं काय वांड्यातच असणार. तरीच म्हणती कोंड्याचा पैसा गेला कुठे. ए बबल्या, अरे सोड त्याला. घर गेल्या. सोड तात्या, सोड. अरे बापणे, बांगड्या भर बांगड्या. एक पोरगी तुला हाताला गावा ना. ए कोंड्या, ह्या बारीनं तुला सोडले, पण पुढच्या बारीनं शेवट असल.
दिवसापासून चाललोय आपलं नाही तर. अरे बोल ना. आले आले. नाही यात्रा जवळ आली ना त्यामुळं जरा गडबडीत आहे. तर परत करतो फोन. ठेवू का? हां ओके. निवेदन अर्ज विषय गावात एसटी चालू करण्याबाबत. माननीय सरपंच साहेब, आपल्या गावातून शाळा आणि कॉलेजला जाणारे 30 ते 35 युवक युवती आहेत. तसेच कामानिमित्त दररोज बाहेर जाणारे काही तरुण व ग्रामस्थ आहेत. आपल्या गावात दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी उपलब्ध आहेत. त्याचा गावातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो आहे. बरोबर. तरी आपण आपल्या या गावात एसटी चालू करण्यासंबंधी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती. काय रे पोरानो? बघा तेवढं. अरे एसटी जर चालू केली आणि गावातल्या जीपवाल्याने आणि टमटमवाल्याने काय करायचं? त्यांना काय बायका लेकरं नाही ती? आम्ही कधी म्हणले तेव्हा टमटमाण्याची बंद करा म्हणून. कसं होतं माहिती का सरपंच साहेब, अहो पार लहान पोरापासून तर म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत सगळ्यांना चालत पर पायपीट करत फाट्यापर्यंत जावं लागते एस टी पकडायला. म्हणून सगळ्यांच्या वतीने विनंती करू तेवढं एस टीचा बघा ना. काय मग जरा मनावर घ्या. तमाशा आणायचं ना आपल्याला गावात. चालेल. त्यामुळं कार्यक्रम झाल्यानंतर बघू आपण. तमाशावाल्यांची तारीख घ्यायची आहे. जर तारीख जर नाही मिळाली तर मला तिथं साडी घालून नाचावं लागेल. अहो सरपंच काय शब्द देतात? अहो मेंबर, तुमच्या नाही लक्ष देणार हे राजकारण. आम्ही काय ह्यांच्या मतावर निवडून आलो काय? पाहण्यासारखा पैसा वाटला पाहण्यासारखा. बघू 5 वर्षांनी. चला बघा सगळ्यांच्या वतीने मी आता त्यांना अर्ज दिलाय. एस टी चालू केलीच तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आहे की नाही? आता जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील. हां चालते. येऊ का मग? चला चल बेटे चला रे. आमऱ्या हां मला काय त्या सरपंच बोलणं पटलं नाही बघ. अरे कुठंच आहे सरपंचाचं मनावर घेतो. हां आपलं गाव शान आहे वय. इकडं लोकसंख्या 2000 आणि पुढारी 1500 आहेत. त्यामुळे आपलं गाव उपजारी आहे ना. ते बी आहे म्हणा. मग आणि तुला सांगू का, हां पंचक्रोशीतली सगळी गावं सुधारतील पण आपलं गाव काय सुधारणार नाही. हां गावावर आठवलं आपल्या गावात शिबिर आहे आमऱ्या. कसलं? आरोग्य शिबिर. अरे येड्या ते बायकांसाठी असते. अरे नाही मग समजांसाठी चौकाला काय मोठा बॅनर लावलाय. होय का? होय. पण मला नाही गरज, मी हाय फिट. अरे तुला नसलं गरज आमऱ्या, मला गरज आहे. तब्येत माझी का होणार जरा मला बघायचंय. हा खरे तुला लईच गरज आहे गाड्या. हा पण तरी पण तूच एकटा जा, कळलं का? आणि फुकट असलं तरी तूच जा. अरे तू पण जर घे माझ्यावर. अरे नको फुकट असलं म्हणून काही पण करायचं वय. अरे मग त्याला काय होतंय? घेणार का तू? मग घेणार की. जनावरांचं इंजेक्शन दिल्यावर. अरे काय काय बोलतो आमऱ्याला का? हे बघे मला जायचं गॅरेजवर, तुझं तू जा आणि जा काय 15 इंजेक्शन घे. ए थांब की आमऱ्या. पळे आमऱ्या थांब की. आमऱ्या आमऱ्या थांब की. स्वप्नाली ये का? विचारा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील. नाव काय? स्वप्नाली. शिक्षण किती झालं? 12वी. सगळी कामं येते तिथे, स्वयंपाक ही. पसंत आहे का? पसंत आहे.
नमस्कार कर सगळ्यांना. तात्या, मला हे लग्न नाही करायचं. काय? हो तात्या, मला शिकायचंय अजून. सपने असं काही बोलू नको. तुला लग्न करावं लागल. अगं मी पाहुण्याची सबूत दिलाय. तात्या, अगं माझी काय गावात आबरू घालवती का म्हणे? बाबा हे डोक्यात काय शिरलंय ते? काल त्या स्वप्नीला भेटायला ग्रंथालयात गेलो, तिथं पण ती माझी बोलली नाही, माझ्याकडे बघितलं पण नाही. मी पण आणटीला भेटायला गेलो, सजलो धजलो, म्हणलेलं का मला लाईन दिली पटेल, पण कसलं काय पटली तर नाही, पण तोंडात का बूट फेकून मारला. अरे सपने असं कधी वागत नाही रे. लहान लहान गोष्टी असतील तर मला लगेच सांगत असते. मला वाटतं तिच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं टेन्शन असणार आहे. तशी संगी पण काय वाईट नाही, पोरगी चांगली आहे. मी म्हणतो माझ्या गाडीचं स्टेअरिंग तिच्या बाजूने वळवावं, म्हणजे कसं माझी गाडी रोळावर येईल. नाही तिला कुठलं पण टेन्शन असू दे, पण हा म्हणजे तिला प्रत्येक टेन्शनमधनं बाहेर काढेल. आणि तुला सांगू पिंट्या, मी सगळ्या जगाचं टेन्शन हँडल करेल रे, पण जेव्हा सपनीचा विषय येतो ना आम्ही संपूर्ण जातो रे. आणि पण आता बक्कच केलं आहे, जर संगी मला पटली तर मग मी तिला घेऊन डायरेक्ट स्वित्झर्लंड, पोकलँड, नागालँड. अरे काय चाललं रे तुझं? हा इथं आपला मित्र कुठल्या टेन्शन मध्ये, त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं, त्याचं सांत्वन करायचं, संगी 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 लावले. हा स्वतःच्याच गुडघ्याला बाशिंग बांधून स्वतःच घोडं ने पुढे. अरे तापतं कशाला, सॉरी ना बाबा, चुकलं ना. हा नेहमी चुकतच राहा, सुधरू नको. काय डोक्याचा भाग नाही का आखलीचा तपास नाही. पिंट्या हे बघ, पोरी पटवणं सोपं आहे, पण त्यांच्यावर खरं प्रेम करणं अवघड आहे. मग तू पुढं करणारच काय? आज ना उद्या मला सपनी तिच्या मनातलं खरं खरं सांगेल. हा आमऱ्या तिला प्रत्येक टेन्शनमधनं बाहेर काढीन, हा माझा शब्द आहे. मग तिला कुठलं पण टेन्शन असू दे, पण मी खचून जाणार नाही. कारण मीच खचून गेलो तर तिचा प्रॉब्लेम सोडवणार कोण? हे बी आहे म्हणा. आणि हे असे प्रॉब्लेम लय पडलेत रे प्रत्येकाला आयुष्यात. हां आयुष्य खूप मोठं आहे आणि त्याच्यासमोर प्रॉब्लेम लय छोटे. त्यामुळं आपण खचून जायचं नाही, आपण लढायचं आणि प्रत्येक क्षण जगून घ्यायचा. मग घेऊया ना जगून. चल की मग.
अरे कुठं आहे? अरे कवाचा फोन करीतोय तुला? फोन तर उचलीत जा. अरे तुला माहिती ना मला जायचं फाट्यावर. एकदा तुला माहिती आहे आपल्या गावात गाड्याची बॉम्ब किती आहे ती. असं आहे बाई. अरे मग पहिलं सांगायचं ना. हा बरोबर आहे. स्वप्नीला फोन केला असता लगेच फोन केला असता. मित्र मित्र काय नसतं रे प्रेमात. असं असतंय माणूस प्रेमात पडल्यावर. तुला का किंमत नाही का मित्राची. हा काम चालू ठेव. संध्याकाळी तेवढं मला आणि ह्याला या फाट्यावर म्हणजे झालं. नाहीतर बसशील त्या स्वप्नीच्या विचारात. हे बापने आता राठीच्या जागेचं काय झालंय? येताल ना ऍडव्हान्स कधी बघ जरा. सत्य हा बकरा आलं बघ. कोण? जरा कामात लक्ष दे. कामात धरू का त्याला? दर पण व्हायचंच दर नाही तर पूर्ण खाऊन टाकशील. कसला मला आवाज येतोय आणि त्यात ते पण दिसतोय. आंबऱ्या पण नाही. कुठं आता कुठं पळणार? मला मी काय केलं? मी काय केलं? कुठं मी काय केलं? कुठं अरे मी काय केलं? मला काय मारतोय? कुठं कुठं आहे तुझा मजनू मित्र? हा कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? बोलव त्याला. बोलव. आम्ही तुला सोडणार नाही. त्याला बोलव. आमऱ्या नाव सोडणार तुझं. आमऱ्या तुला सोडणार नाही. आमऱ्या तुला सोडणार नाही. म्हणलं नाव सांगणार आमऱ्या तुझं. काय काय आवाज दोस्त बाहेर आहे. बाहेर आहे का? मस्ती आंबऱ्यावर फुटतो का काय? सोप्पा आहे का? हा माझा आवाज टाळतोय. सोप्पा आहे का? चल मी काय केलंय? चल वाट वाट. जाऊ दे की यार. जाऊ दे की. जाऊ दे की. जाऊ दे की. शोध. हा ऐकलं तुझ्या. हा बाबने अरे बाद झालं. अरे मारून टाकशील त्याला. एवढी सजीव त्याचा. ये इकडे. जाऊ दे की. माझा मित्र मला मारतोय. आवाज नाही. हा इथनं पुढे जर नादाला लागला तोडीन. पिंट्या पिंट्या मारू नको. अरे मी आहे. काय झालं? काय झालं? अरे आमरे तू कोणी मारला? अरे मी काय मेला येणार. अरे पण मारलं कोणी तुला? अरे तो काळा साड त्याचं गँग मारला. कोण? दाढी मला मुकुट. अरे मारलाय मला. बरोबर उठ 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 उठ. काय झालं? काय नक्की काय झालं सांग मला. अरे बरं मला काय गुतावला रे. मग तू त्यांचे पैसे घेतले होते का? नाही. मग का मारलंय? अरे मला माहित नाही. तुला काय सांगू? अरे पण काहीतरी कारण असेल ना मारायला. अरे नुसतं म्हणतो मजनू कुठे मित्र कुठे मजनू कुठे मित्र कुठे. मजनू बरं लय लागलं का? नाही शेकलाय बघते हाताने त्यांनी. काय अडगत बोलते. चल चल लवकर आता त्यांच्या आईला घोडावर चल. घोडा नको आधी मला दवाखान्यात घेऊन जा. आमऱ्या लेका लेका मारलाय लेका. अरे त्यांना आता आपण बघू. चल चल तू. अरे तुझ्या पाया पडतो. आमऱ्या लेका मला मारलाय आमऱ्या. बरं चल 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 दवाखान्यात जाऊ. चल बरं चल चल लवकर. पण यांना सोडतो बघ आता. चल अशा ठिकाणी मारलंय आमऱ्या. उठतं पण येणार बसतं पण येणार. तू नजीब फोन चालू राहिला म्हणून मला कळलं. नाही तर पार जीव घेतला असता त्यांनी. चल बस. मोबाईल कुठे?
तिथे असं पडलेला बघ. धर गाडी धर. अक्कीला फोन लाव. हा लावतो चल. तुझ्या ना काय काम करत असतो तू, काय कळत नाही मला. चल बस. दत्ताला सोडत नाही. बस लवकर चल. बसला का? धरून बस. अरे जाऊ ना दवाखान्यात. काय ग सपने, काय विचार केलाय तू? काय करायचं पुढे? घरी तरी बोललेस का तू? का मी येऊन बोलू अक्काशी? आणि त्या मुलाचं काय? त्या मुलाशी लग्न करणार आहेस तू? अगं बाई, मला तरी बोल, काय झालंय? मला कसं समजेल तुझ्या मनात काय चाललंय? त्या आमरस तरी विचार केलाय? संगे हे किरण कवा सुटणार ग? बघ मला वेळ नाही, मला महत्वाचं काम आहे. चांगलंय. तुझ्यासाठी मी महत्वाची नाहीये का? सपने, मला असं वाटते की आता आपण थांबायला हवं. काय? तू हे का बोलतोय? स्वतःसाठी का माझ्यासाठी? आमऱ्या, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तुझ्यात दम नव्हता ना, मग तू हे नादाला लागाच नव्हतं पाहिजे होतं. हे बघ सपने, तसं काय पण नाही. मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो. तुला झालेला त्रास आहे ना, मला वाटत नाही की जग आपल्याला सुखासुखी जगू दे. आमऱ्या, मी तुझ्या नंतर तक्रार केली आहे का? तुझ्याकडून मला फक्त 2 प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा होती. घरच्यांचा एवढा मार खाल्ला, लोकांची एवढी बोलणी ऐकली, पण तुझ्यावरचं माझं प्रेम इतभर बी नाही कमी झालं. आमऱ्या, आमऱ्या, तू मला असं वाऱ्यावर का सोडून दिलं? सपने, मला माफ कर. अरे अगं, माझं चुकलं खरंच. माफ कर मला, खरंच. बिट्ट्या, ह्या वेळेस आपण गावात भरूया टुर्नामेंटच्या मॅच. म्हणजे पंचक्रोशीमध्ये आपली हवा पण होईल, आहे की नाही? आणि सरपंच आपलाच माणूस आहे, मेंबर आपलाच माणूस आहे. आपल्या शब्दा खातीर ते पैसा नाही म्हणणार नाहीत. अशा मोठ्या मोठ्या ट्रॉफी आणू, लोकांचं पण वाटलं पाहिजे काय का टुर्नामेंट आहे. हा, तुम्हाला वय, तुम्हाला बारकी ट्रॉफी, तू बारका बारकी ट्रॉफी टाक, मग बारकी सासू टाक. आयशा बस रे. पण मी काय म्हणतोय, आपल्याला ब्याण्यासाठी एखादा पाऊन्सर भेटला असता म्हणजे आपलं काम हलकं झालं असतं, आहे की नाही? एखादा पाऊन्सर आपल्याला भेटणं लय गरजेचं आहे. भेटायला पाहिजे, म्हणजे कसं त्याची पण हवा होईल. अरे आमऱ्या, बरला का देवासारखा आलास. असं आहे, आपण आपल्या पंचक्रोशीमध्ये टुर्नामेंटच्या मॅच भरवतोय. बर. आणि आम्ही ठरलो या वेळेसचा पाऊन्सर तुलाच करायचं. क्या बात, म्हणजे मी एक बॅनर द्यायचं तुम्हाला? हा, एक बॅनर द्यायचा. किती खर्च आहे? त्याचा खर्च आहे 5000 रुपये. एवढा? पण त्यासाठी भावा 2000 रुपये. 2000? फक्त 2000 रुपये, जास्त नाही. तू अप्लाय म्हणू ना. हा, एकच. अरे 10 देतो की 20,000चे. बिटके बैलच का, याला म्हणतात
माणूस असावा तर असा. मग आणि बॅनरचं काय घेऊन बसला? राकेट टुर्नामेंट स्पॉन्सर करतो मी. ए होईना बात. मग भावा दोस्त असावा तर तुझ्यासारखा माणूस अख्ख्या जगात नाही बघा आम्हाला. पण माझी एक अट. अट? हा, एक अट. अरे 1000 अटी पूर्ण करतो. नाही आता सध्या एकच येते. आपल्याला काय करावं लागेल? एक खड्डा खांदावा लागेल. काय मला करतो काय? तुला नाही रे, तू माझा मित्र. तुला कसा गाडी मी? तू माझा मित्र आहे गाड्या. मग काय करायचं? खड्डा खांदायचा. हा. आणि तिथं कुठं आपल्याला एक सोन्याचा हंडा मिळतोय का ते बघायचं. हा. मला सोन्याचा हंडा मिळाला हा का मग एक काय 100 मॅचला स्पॉन्सर करील की मी. अरे तू काय आमची काय शाळेला आलाय इथं? तुला कळलं पाहिजे. अरे पिंट्या हे सोड बॅनर बिनर टाकणे. बॅनर टाकून काय मिळतं रे तुला? अरे येडा काय हो? अरे त्यानं वाढतो स्टेटस वाढतो. सांग त्याला स्टेटस व्हॉट्सअपवर स्टेटस. अरे आधी नीट बोलायला शिक. स्टेटस टाकतोय म्हणे. टाकतोय बॅनर, घालतोय गॉगल, काढतोय फोटो, टाकतोय स्टेटस. हा 2 दिवस ते बॅनर असतात चौकामध्ये, तिसऱ्या दिवशी डोंगरावर, कुठेतरी पत्र्यावर, नाहीतर ते गोठ्यावर असतात. परवा येताना रस्त्यात मी बघितलं एक बॅनर पडला होता. गॉगल बिगल टाकलेला कोणाचा तरी फोटो होता त्यावर. पण ते बॅनरवर एक पोरग हे करत होतं. तुझाच फोटो होता. बॅनर टाकते पण असली कामं सोड आणि कामधंद्याचं बघ. उद्या सकाळी दुकानावर ये. चल. अरे नाव माझं सपनापुरतं आहे. बाद झालं. सपना ओळखती ना, तेच लय आपल्यासाठी चाललंय बॅनर टाकायला. चल येऊ का मी? कर तेवढं काय मग जमतंय का? बापरे. ए बिट्ट्या येऊ द्या दुकानावर. हा चला येतो रे दुकानावर. आरामला ऐक की. असं का म्हणून गेलं तुला? अरे तो तसा मनानं चांगला आहे पण त्याला लागलंय गिराण, त्यामुळे तो असा करतो. या दुकानावर जायचंय. घरीच जा. घरी जाशील एखाद्या बोळात. आमरे या सकाळी दाखवतो. आमरे अरे आवरला का नाही? आवर आयला काय किती उशीर. या मामा चहा घेतो. मी आले पोटभर खाऊन. तुमचं चालू द्या. भाची झाली म्हणल्यानंतर बर्फी द्यावं लागते. अजून माझ्या भाचीचं तोंड बघितलं नाही. होय पिंट्या मामा बर्फी नाही पेढे पेढे. हा ही कुठल्या पोथीत लिहून ठेवलंय का? मग होय की बर्फीच वाटायला पाहिजे मुलगी झाल्यावर. हा हा जाऊन येतो. या आणि गाडी घेऊन जातो. बर हा ठीक. एवढं तुम्ही या गॅरेजवर घ्यायला. हो येतो. चल रे. चल येतो जा. काय चाललंय? काय नाही घरातली बारीक सारीक कामं. आज एकट्याच वाटतं. नाही स्वप्न आहे ते तुझे पेपर आले तर म्हणून अभ्यास करते. असं होय. मग तिकडे कसं काय वाट सुटली? काय नाही महत्वाचा निरोप घेऊन आलेलो. मला जाताना सांगावं. हो कारण त्याने बोलवलं तुम्हाला महत्वाचं काम आहे. कसलं? तसं काय सांगितलं नाही पण म्हणलं जाता जाता तुम्हाला निरोप देऊन जावं. चालतंय येऊ का मग अक्का? बर. काय येतेस का गावात? कशाला? तलाट्यानं बोलवलंय. किती वेळ लागल? कोणाच ठाऊक. नको मग तू ये जाऊन मी अभ्यास करत बसते.
जेवण तू आल्यावर जेऊ की आपण. बर बाहेर लक्ष ठेव ग. हा. काय म्हणले डॉक्टर? बघू सगळे व्यवस्थित होईल म्हणलेत. का मला जाम टेन्शन आलंय बघ. अरे नको टेन्शन घेऊ, आहेत ना डॉक्टर. ते कशासाठी आहे? तू काय खाल्ले का? नाही डबा येणार आहे घरनं. येणार आहे का? होय. हां काय काळजी नाही. ताईला काय लागलं सांग, आपण घेऊन येऊ. चालतं की आमऱ्या. हां आलो की जपून. कसं एवढ्या दिवसांनी कशी काय आठवण काढली मी? हॅलो. आज कशी काय आठवण काढली? मला वाटलं विसरली असशील. अशी कशी विसरल तुला? आणि मीच आठवण काढायची रे? तुला काळजी बिळजी आहे का नाही माझी? मी अगदी तुझ्याच मिस कॉलची वाट बघत होतो. खरंच आहे? मग घे माझी शपथ. माझ्याकडे शपथ. आंब्र्या तुझ्या नाही माझ्याकडे शपथ घे. मग माझ्याच गायची शपथ म्हणलं की. आंब्र्या तू माझी खरी खरी शपथ घे बर का. जर खोटी शपथ घेतली ना तर बघ मी तुला परत कधीच भेटणार नाही. बरं बाबा, तुझ्या गाडीची शपथ. झालं समाधान? कुठे आहे तू? आई इकडं दवाखान्यात आलोय तर पिंट्याच्या आखीला घेऊन. मी घरीच आहे. येतो का घरी? जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला. बघा मी खरंच येईल सांगतोय. हो आंब्र्या, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू आज घरी येशील. आंब्र्या म्हणतात सपने मला चॅलेंज करू नको. ये मी तुझी वाट बघते. मग तर यायलाच लागते. ठेव पण. झालं का बोलून आंब्र्या? बरं तू इथं काय करतोय? ज्याचा नाही आत्या पत्त्या त्याचं नाव दत्त्या. दत्त्या इथनं जा बर का, नाही तर मी आरडाओरडा करीन. प्रत्येक गोष्टीला आणतंय म्हणून हा दत्ता शांत आहे. कर ना, काय आरडा वारडा करायचं कर. आमाज लाव स्वप्नाले. ए दत्तीला पोरीला टाकता येईल तुला. चल सपने सपने स्वप्नाली.
चल. आज तुला कोण वाचवणार? माझ्या तावडीत बघतो मी पण. सोड सोड, तुझ्या दम असं नवडा तर आमऱ्याला जाऊन नड.
स्वप्नाली आय लव्ह यू. Thank you.